मंगलप्रभात लोढा आणि राज ठाकरेंची भेट झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती। भेटीत कबूतरखान्याच्या मुद्द्यावरती चर्चा। सूत्रांची माहिती, भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार। नगरसेवकांच्या बैठकीत शिंदेंचा विश्वास। तर आत्तापासूनच कामाला लागा, कोणतीही अडचण असेल तर थेट माझ्याशी संवाद साधा, शिंदेंच्या सूचना। निवडणुका आल्या आणि गेल्या, कितीतरी खासदारांनी आश्वासनं दिली पण पूर्ण झालेली नाहीत। मात्र आम्ही ठरवलं होतं की रेल्वे आणली। पालकमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये नेत्यांना अप्रत्यक्षपणे टोला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं देशासह जगभरातनं शुभेच्छांचा वर्षाव। मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा होणार साजरा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा। ट्रम्प यांनी फोनवरून मोदींना शुभेच्छा देत दिल्या। मोदींच्या कार्याचा केला विशेष उल्लेख। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं सामना वृत्तपत्र सोडून इतर सर्व वृत्तपत्रांना शिंदेंची जाहिरात। मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं वृत्तपत्रातनं खास शुभेच्छा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाहीये। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। तर बेस्ट निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवरती हल्लाबोल। छगन भुजबळांविरोधातील 2021च्या बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळांच्या अडचणी कायम। प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश। चिमणकरांना दिलासा तर भुजबळांना कोर्टाचा दणका। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर। जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यांवर अजितदादांनी अधिकाऱ्यांसह गुत्तेदारांना सुनावलं। अखेर अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज होणार शुभारंभ। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्य साधून रेल्वे सेवेला सुरुवात होणार। कोल्हापुरात ते अंबाबाई देवीचं दर्शन आज राहणार बंद। नवरात्रोत्सवानिमित्तानं मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम घेण्यात येणार हाती। महिन्याच्या मध्यावरती आलेल्या पावसानं राज्यभरात चिंता वाढवली आहे। महाराष्ट्रभर बरसलेल्या या पावसानं सर्वाधिक नुकसान केलंय ते राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं। चांद्यापासून बांद्यापर्यंत हजारो शेतकऱ्यांची शेती या पावसाच्या माऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली आणि वर्षभराची मेहनत एका झटक्यात वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीचा धावा केलाय। राज्यातल्या मुसळधार पावसानं चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतीचं झालेलं हे नुकसान। धुवाधार पावसामुळे शेतशिवारातही पाणी आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातही। कर्ज काढून पैन पै साठवून जगवलेली शेती पावसाच्या माऱ्यानं वाहून गेली। त्यामुळे आता करायचं काय हा भला मोठा प्रश्न राज्यभरातल्या हजारो शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे। शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून हेक्टरी 1 लाख रुपये मदत केली पाहिजे। कारण की आजची अशी परिस्थिती झाली आहे बघा, आपण आज व्हिडिओ चालू असतानाही वरून पाऊस येतोय आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांनी ज्या आशेने हे पिकं घेतलेली असतील ते सर्व पीक त्यांचं वायाला गेलं। कारण की शेतकऱ्यांचे खताचे भाव, नांगरटीचे भाव आणि पिकाला भाव नाही, हे मोठं दुर्दैव आहे। कारण की 2014 पासून किंवा त्याच्या अगोदरही पासून जे सोयाबीनला भाव झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान किती झालंय? शेतकऱ्याचं 100% नुकसान झालं असं मला आजच्या परिस्थितीतून इथं दिसत आहे। बीडच्या शिरापूर धुमाळ गावात पावसानं शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचलं आणि उभी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत।
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या बाजरीची कणसं भिजून त्यांना कोंब आलेत. त्यामुळे शेतातल्या सोन्याची पावसानं अक्षरशः माती केली आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्या हातामध्ये हे कणीस आहे. या कणसाला जर आपण बघितलं तर समोर अक्षरशः करं फुटलेले आहेत. जी बाजरी आता हातातोंडाशी आलेला घास आहे ना, अशा पद्धतीने अतिवृष्टीनं हिरावून घेतलेला आहे. काय सांगाल, किती एकर बाजरीचं नुकसान झाले आणि हे पाणी आता शेतामध्ये आहे? काल किती पाणी होतं? काल साहेब असंच इतकंच पाणी होतं, ह्याच्यावर जास्त होतं. हे 1 हेक्टरच्या पुढं जमीन आहे. हा बाजरीचं पीक तर आम्ही सगळ्यांनी मिळून बाजूला काढलं ते पाण्यातून, आणि आहे हे स्पॉट तुमच्या समोर आहे. जी परिस्थिती बीडमध्ये तीच जालन्यात सुद्धा. जालन्याच्या एदलापूर शिवारातील फळबागांसह खरीपातील सोयाबीन आणि कापसाची शेती पावसानं धुवून टाकली. त्यामुळे इथला प्रत्येक शेतकरी तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे. हे सगळे शेतकरी आपल्या बरोबर आहेत. दादा, मला काय सांगाल, काय काय तुमचं जे आहे ते नुकसान या ठिकाणी झालेलं आहे? आमची आंबा पिकाची लागवड होती 2 एकर, सोयाबीन आहे, मूग आहे, उडीद आहे. अक्षरशः सगळं पाण्यामध्ये जाऊन उद्ध्वस्त झालेले. आमची शासनाला एवढीच मागणी आहे की बाबा तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी, नाही तर अन्यथा आमच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा काही इलाज नाही. जे आमचं हे पीक लावलेले याच्यावर दिवाळीचे लोकांचे घेतलेले कर्जे, दुकानदाराचे उधारे, ह्या सगळं देणं आहे, आणि ह्या पावसानं सगळं मातीमोल करून टाकलेलं आहे. तर मायबाप शासनानं आमचा विचार करून तात्काळ पंचनामे करून आमची नुकसान भरपाई द्यावा. बुलढाण्याच्या दुसरबीड आणि किनगाव राजा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतांना तलावाचं रूप प्राप्त झालंय. सोयाबीन आणि कापसाचं झालेलं नुकसान पाहून शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. तर अहिल्यानगरमध्ये बरसलेल्या पावसानं शेतकऱ्यांची स्वप्न धुळीला मिळवली आहे. राहुरीच्या पूर्व भागातील सोयाबीन, कापूस आणि कांद्याची पिकं पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. परभणी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही. पिंगळी, टाकळी, धर्मापुरीसह अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असून शेतात साठलेल्या पाण्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद ही पिकं हातची जाणार आहेत. पेरणीसाठी झालेला भरमसाठ खर्च आणि आता झालेला पावसाचा मारा यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. आणि आता हे कसं काय आम्हाला उत्पन्न होणार आहे, काय नाही, आम्हाला सुधारण झालं. आम्हाला तर फाशी घ्यायचीच वेळ आलेली आहे. सरकार तर काय कवा येते पाहणी कराय, काय कळत न झाले का, त्याचं त्याला तिथल्या खुर्च्याच सर न झाले. आता कवा ते सोडताना खुर्चीन, कवा पाहायला येताना काय कळणं झाले. टोटल क्षेत्र पाण्याखाली आहे. कवा मदत भेटेल, काय होईल याचं काही गणित नाही, काय नाही, कोणी पाहायला येत नाही, काही सुद्धा नाही. राज्यभरातल्या शेतकऱ्यांची पावसामुळे झालेली बिकट अवस्था पाहता उद्धव ठाकरेंनी तातडीच्या मदतीची अपेक्षाही व्यक्त केली. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय, तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार. माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करायलाच पाहिजे. पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती. राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेल्या आणि जगवलेल्या पिकांची पावसानं दुर्दशा केली आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची स्वप्न या पावसानं वाहून नेली आहे. त्यामुळे बळीराजाला सरकारी मदतीचा हात हवाय आणि तो लवकरात लवकर मिळावा इतकीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.